शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण संवर्धनाची दूरदृष्टी समोर ठेवून शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गड व किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम दापोली तालुक्यातील हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात आली। किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिमेसाठी स्वतः गृहराज्यमंत्री व दापोली विधानसभेचे विद्यमान आमदार योगेश कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यावेळी स्वतः उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करत आरती देखील करण्यात आली। मानाचा मुजरा हटवूया कचरा हे ब्रीदवाक्य असलेल्या या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून नामांकन दिलेल्या महाराष्ट्रातील 11 गडकिल्ल्यांची स्वच्छता व संवर्धन करून त्यांचा जागतिक दर्जा अबाधित राखणे हे आहे, असं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितलंय। स्थानिक सामाजिक संस्थांच्या सहभागातून राबवली जाणारी ही मोहीम राज्याच्या ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। या प्रसंगी गडावरती जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या प्रसंगी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव भापरसे देवेंदर सिंह, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अरुण उर्फ अण्णा कदम, हर्णे गावचे ग्रामस्थ, शिवभक्त, विविध गडसंवर्धन संघटनांचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर यावेळेला उपस्थित होते। आज 19 फेब्रुवारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज आम्ही दापोली या ठिकाणी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जो मागच्या महिन्यामध्ये हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे गड किल्ले स्वच्छता मोहीम, मानाचा मुजरा हटवूया कचरा, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्याचं अनावरण झालेलं, त्याचा एक प्रतिकात्मक आज इथे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आज या ठिकाणी मी आणि त्याचबरोबर आपले राज्याचे राज्यमंत्री या ठिकाणीचे आमदार योगेशजी कदम, त्याचबरोबर MPCBचे मेंबर सेक्रेटरी सदस्य सचिव यांच्या माध्यमातून आज सुवर्णदुर्ग किल्ल्यावर इथे याची सुरुवात केलेली आहे। फक्त हाच किल्ला नाही तर आपल्या राज्यातले 11 किल्ले आणि इतर राज्यातला एक किल्ला ज्यांना युनेस्कोनी हेरिटेज स्टेटस प्राप्त झालेला आहे, या किल्ल्यांचं 100% संवर्धन, त्याचबरोबर या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम, हे तिकडचे जे शिवप्रतिष्ठान आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन आपण या किल्ल्यांचं MPCBच्या माध्यमातून त्याचं संवर्धन आणि त्याचं स्वच्छता ठेवण्याचा एक उपक्रम MPCBने हाती घेतलेला आहे। तर हे फक्त दाखवण्यापुरतं नाही तर फक्त पुढच्या पिढीला आपण जास्तीत जास्त महाराजांचं जे वैभव आहे हे कसं जपून ठेवायचं, त्या अनुषंगाने आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पुढाकाराने, त्यांच्या आदेशाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली MPCBने हा उपक्रम हाती घेतलेला आहे। सुरुवात आपण अनेक किल्ल्याने ऑलरेडी केलेली आहे, पण आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने आपण आज सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आलेलो आहोत। आपण पाहताय की इकडच्या नागरिकांमध्ये सुद्धा एक उत्साह आहे आणि तो उत्साह पूर्ण राज्यामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये, पूर्ण जगभरामध्ये आपल्या महाराजांच्या प्रती आहेच। तो उत्साह आणि तेच मार्गदर्शन हे आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी आपण ही सुरुवात केलेली आहे। या माध्यमातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष माननीय सिद्धेश कदम यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही पुढाकार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये राज्यामध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आणि माझ्या दापोली मतदारसंघामध्ये असलेला हा समुद्रामध्ये अतिशय अभिमानाने ताटमाने उभा असलेला हा सुवर्णदुर्ग किल्ला, ह्या सर्व किल्ल्यांचं एका अर्थी संवर्धनच करण्यासाठी स्वच्छता मोहीम जी आज राबवलेली आहे। आणि विशेष म्हणजे अनेक शिवप्रेमी ह्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी, ह्या गडकिल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याची जी काही वैभवता आहे ती जपण्यासाठी आणि पुढाकार जे घेत असतात
ह्या शिवप्रेमींच्या बद्दल आजपर्यंत कोणी विचार केला नव्हता. तो विचार सिद्धेशजी यांनी केला आणि ह्या सर्व शिवप्रेमींना, उदाहरणार्थ दापोली तालुक्यामध्ये आता ह्या सुवर्णदुर्ग किल्ल्याचा सांभाळ करत असताना इथलं असलेलं जे प्रतिष्ठान आहे त्याचे अध्यक्ष अमोलजी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांना अशा शिवप्रेमींना, अशा संस्थांना, प्रतिष्ठानांना मानधन देण्याचं देखील एक पुढाकार मंडळामार्फत घेण्यात आलेला आहे. मी त्यासाठी देखील त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. विशेष म्हणजे आज हा सुवर्णदुर्ग किल्ला आज वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून आज युनेस्कोने ह्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे जागतिक वारसा आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जी कीर्ती आहे ती जगापर्यंत पोहोचलेली आहे. या अगोदर पोहोचलेली होतीच, परंतु त्याला एक मानाचा तुरा म्हणून नक्कीच जेव्हा युनेस्कोने जेव्हा ह्या किल्ल्यांचा समावेश केला, नक्कीच आपल्या सर्वांना त्याचा अभिमान हा नक्कीच आपण बाळगत आहोतच. मला वाटतं ह्या पुढाकाराने एक जाणीव, हा पुढाकार फक्त MPCBचा नसून मला वाटतं सर्वसामान्यांच्या मनामध्ये महाराजांच्या प्रती आणि किल्ल्यांच्या प्रती आपली जबाबदारीची जाण करून देणारा आजचा हा उपक्रम आहे आणि म्हणून त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. अनेक किल्ल्यांची पडझड झालेली आहे, कोकणातले किल्ले असतील राज्यभरात, त्या संदर्भात प्रशासनाकडून काही नाही. मला वाटतं ह्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील जो पुढाकार घेतलेला आहे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून, विशेषतः ज्यावेळेला युनेस्कोमध्ये ह्या किल्ल्यांचा ज्यावेळेला समावेश होतो त्याला फक्त यादीमध्ये किंवा कागदावरती तो राहत नाही. ह्या किल्ल्यांच्या संवर्धनाकरिता जे काही ESAच्या माध्यमातून इथे विशेष परवानग्या मिळवून ह्यांच्या संवर्धनाकरिता जो फंड लागणार आहे त्याला देखील मंजुरी मिळालेली आहे. केंद्र शासनाचा फंड देखील मिळणार आहे, राज्य शासनाकडे देखील ह्याला निधी उपलब्ध होणार आहे आणि ज्या काही ह्याला मुख्य अडचण कुठले होते, पुरातत्व खात्याच्या परवानगी मिळण्यामध्ये अडचणी होतात. आता ह्याच्या समोरच आपल्या जमिनीत असलेला जो गोवा किल्ला आहे तिथे 14 कोटीचं काम चालू आहे. ते पर्यटन विभागाकडे आहे, ते आहे ते स्टेट ESAकडे, म्हणजे ते स्टेटच्या पुरातत्व खात्याकडे आणि पर्यटन विभाग एकत्र मिळून ते काम करत आहे. पण हा जो किल्ला आहे तो हा सेंटरच्या ESAच्या अंडर येतोय, म्हणजे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतोय. परंतु आता ह्याला युनेस्कोची मान्यता मिळालेली असल्यामुळे किमान हे 11 किल्ले आणि मला वाटतं कर्नाटकमध्ये असलेला एक किल्ला, असे 12 किल्ल्यांचं संवर्धन तरी नक्कीच ह्याच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून ह्याला निधी उपलब्ध घेऊन, विशेष परवानगी घेऊन ह्याला पुढाकार हा घेतला गेलेला आहे. म्हणून वाटतं आमचं सरकार नक्की ह्याच्यामध्ये कार्यरत राहील आणि ह्याचा पाठपुरावा नक्कीच आम्ही सातत्याने करू.